नमस्कार सगळ्यांना. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये स्वागत आहे. आजचे जे लाईव्ह आपण कधी घेणार होतो बरं, वसंत पंचमीच्या दिवशी घेणार होतो, पण मला काही काम आल्यामुळे ते लाईव्ह सेशन आपण घेऊ नाही शकलो. पण परीक्षा अजून आहेतच. वसंत पंचमी संपली म्हणून काय झालं, परीक्षा आहेतच. 10वी 12वीच्या परीक्षा येऊ घातल्यात समोर. मुलांच्या शाळेतल्या म्हणजे प्रिलिम वगैरे सुरू पण झालेल्या आहेत. तर त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठीच आजचं हे लाईव्ह आहे की मी इथे आज कौल नाही बघणार आहे, तुमच्याशी बोलायला आली आहे, छोटे छोटे उपाय सांगायला आलेली आहे परीक्षेचे संदर्भात. तर तुम्ही तुमचे प्रश्न मला इकडे विचारू शकता आणि मी तुम्हाला याच्यावरती काय आपण केल्याने आपल्याला यश हे परीक्षेमध्ये प्राप्त होणार आहे त्याबद्दलची माहिती, त्याबद्दलचे छोटे छोटेसे उपाय तुम्हाला मी इकडे देणार आहे. तर तसं तुम्ही प्रश्न विचारू शकता. आजचं जे लाईव्ह आहे विद्यार्थ्यांसाठी स्पेशल लाईव्ह आहे, कारण आमच्या जमान्यामध्ये अभ्यास करण्याची पद्धत आणि आत्ताच्या जमान्यामध्ये जी अभ्यास करण्याची किंवा मुलांवरती जे एक प्रेशर म्हणतो आपण ते असतं, त्या प्रेशरमधून मुलांना म्हणजे बाहेर काढून त्यांना हसत खेळत कसा अभ्यास करून ते पुढे जातील यासाठी आजचं लाईव्ह आपण घेत आहोत. तर विद्यार्थ्यांसाठी तुम्ही विचारू शकता आजच्या लाईव्हमध्ये, बाकीचे नाही. कौल होणार नाही आहेत, प्रश्न उत्तरं घेतली जाणार नाही आहेत, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. अमोल काळोखे, पास होईल का ते त्याचा अभ्यास ठरवेल. हां, त्याला जर का परीक्षेमध्ये काही म्हणजे त्याला असं वाटत असेल की बाबा आपल्याला पुढे जाऊन काय करायचे आहे किंवा अभ्यासामध्ये काय व्यत्यय येत आहेत, तर त्याच्यासाठी आपण छोटे छोटे उपाय सुचवू शकतो. मी प्रश्न उत्तरं घेणार नाही आहे, परत एकदा सांगते आहे, फक्त बोलायचं आहे. तुम्ही मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला इकडनं काय छोटे छोटे उपाय तुम्ही नेहमी विचारत होते ना मला पूर्वी, मग उपाय सांगा उपाय सांगा. मग आता काही लाईव्ह मी तसंच घ्यायचं ठरवलंय. मी दिसले की प्रश्न उत्तर लगेच पटापट प्रश्न टाकून प्रश्न उत्तरच बघायला लागता. तुम्ही थोडंसं बोलायची पण सवय राहिली पाहिजे ना, म्हणून तसं येतं. मुळामध्ये सगळे प्रत्येकाच्या घरामध्ये छोटी मुलं आहेत जी परीक्षेला बसलेली आहेत, कुठली ना कुठली परीक्षा त्यांची चालू आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, घरामध्ये सरस्वतीचा एखादा फोटो मुलांच्या रूममध्ये तुम्ही लावायचा आहे. सरस्वतीच्या फोटोचं पूजन करायला मुलांना शिकवायचं आहे. फक्त दसऱ्याच्या दिवशी किंवा वसंत पंचमीलाच सरस्वतीचं पूजन करावं का, की रोज केलेलं चालेल विद्यार्थ्यांनी? तर विद्यार्थ्यांनी रोज करावं. मुलांकडनं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जे कार्तिक स्वामींचं आहे, ते प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे मुलांकडनं म्हणून हळूहळू त्यांना सवय लागेल. तुम्ही त्यांना एक शिकवायला सुरुवात तर करा. छोटंसं आहे, पटकन पाठ होणार आहे. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र केलेला अभ्यास तुमचा वेळेला लक्षात येईल परीक्षेच्या वेळेला. तर हे स्तोत्र मुलांकडनं करून घ्या. ऑनलाईन तुम्हाला हे यूट्यूबला वगैरे सुद्धा मिळेल. PDF त्याची डाउनलोड करा आणि त्या पद्धतीने तुम्ही मुलांकडनं करून घ्या. याचे मी अनुभव घेतलेले आहेत, कित्येक लोकांना दिले आहेत, मुलांना दिलेत आणि त्यांनी सांगितलेलं पण आहे की तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलेला अभ्यास लक्षात राहिला आणि आम्हाला त्याचा फायदा झालेला आहे. अशा पद्धतीने आज प्रश्न उत्तर घेत नाही आहे आपण, विद्यार्थ्यांसाठी स्पेशल लाईव्ह आहे. आत्ता परीक्षेचा काळ जवळ आलेला आहे, तर मुलांसाठी हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आयुष्याचा प्रश्न पडतो करिअरसाठी. त्याचप्रमाणे ज्या मुलांना बोलताना अडखळतात किंवा म्हणजे शब्दाचे उच्चार त्यांचे नीट होत नाहीत, अशा मुलांसाठी सांगते, गणपतीचं ओम गंग गणपतये नमः, गंग हा शब्द जो आहे ना, हा एका विशिष्ट लयीतच म्हणावा लागतो. तर त्याचं ते प्रनाऊन्सिएशन त्याचं तसं आहे आणि तरच त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग होतो. या साध्या 108 मंत्राचा जप मात्र तो नित्य नियमाने मुलांकडनं करून घ्यायचा आहे.
सगळ्यांनाच प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जमेल असं नाही, पण मग ज्यांना नाही जमत आहे त्यांनी ओम गंगणपतये नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. याने काय होईल, तुमची बोलण्याची जी म्हणजे अडखळून वगैरे जे बोलताना ते व्यवस्थित बोलणं होईल, फ्लुएंट उच्चार तुमचे चांगले होतील. त्यामुळे हा जप मुलांकडनं करून घ्या. त्याचप्रमाणे पूर्वी बाळाला घुटी द्यायचे माहीत आहे. 6 आणेवरती दूध घ्यायचे आणि दूध किंवा पाणी त्यामध्ये विशिष्ट जडीबुटी त्याच्यामध्ये उगाळून त्याने मुलांना ती घुटी दिली जायची. तर तशा पद्धतीने घुटीमधून सुद्धा काही गोष्टी तुम्ही देऊ शकता. आम्हाला म्हणजे लहानपणी आता आमची आजी किंवा माझी आई आम्हाला जे द्यायची घरामध्ये तेच तुम्हाला मी आता इकडे सांगणार आहे की गुटी. मग त्याच्यामध्ये खारीक, खोबरं, बदाम, अक्रोड, हळकुंड सगळ्याचे थोडे थोडे एक एक दोन दोन वेढे असायचे. त्याचबरोबर ओरिजिनल सोनं सुद्धा दिलं जायचं त्याने, जेणेकरून उच्चार स्पष्ट व्हायचे. जे मुलं असे म्हणतो ना आपण असे अडकत अडकत बोलतात, मध्येच बोलायला सुरुवात करतात, अडकत बोलतात किंवा काय म्हणतो ना आपण स्तोत्र बोलतात किंवा उच्चार लच र बोलताच येत नाही, अशा मुलांसाठी हा उपाय फार महत्त्वाचा ठरतो. कारण तुमचं बोलणं स्पष्ट आलं पाहिजे. मंत्र ज्या वेळेला मुलं म्हणतात त्यावेळेला मुलांना उच्चार जर स्पष्ट नसतील तर ते स्तोत्र किंवा मंत्र ते उपयोगी पडणार नाहीत. उच्चार स्पष्टच पाहिजेत. आणि हे जर का तुमचे लहानपणीच उच्चार क्लिअर झाले तर पुढे तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे नील सरस्वती स्तोत्र सुद्धा मुलांकडनं म्हणून घेऊ शकता. एक नील सरस्वती स्तोत्र येतं. एक प्रार्थना आहे सरस्वती मातेची, ती म्हणजे अशी: या कुंदे तू तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता. हा जो श्लोक आहे हा सुद्धा तुम्ही, किंवा ही प्रार्थना आहे, ही प्रार्थना तुम्ही मुलांकडनं म्हणून घ्या. ही सुद्धा सरस्वतीची प्रार्थना आहे. ज्यावेळेस सरस्वती मातेचे पूजन केले जाते त्यावेळेला ही प्रार्थना त्यांच्याकडनं करून घ्यायची. ज्यांचे प्रॅक्टिकल चालू आहे आत्ता, ॲक्च्युअल ज्यांची परीक्षा सुरू आहे, ज्यांना परीक्षेची भीती आहे बरं का, बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडतो की आता एक प्रश्न वाचल्यामुळे माझ्या हे लक्षात आलं की मुलांना परीक्षेची भीती असते. काही मुलं खूप दडपण घेतात त्याचं, रात्रीची झोप येत नाही. लक्षात घ्या, मुलांना मुळामध्ये शांत झोप लागण्यासाठी आयांनी काय करायचं आहे, रात्री जास्त नाही म्हणत मी, पण एक कपभर दूध गरम करून त्या दुधामध्ये थोडी हळद आणि जायफळाची पूड घालून, थोडीशी चिमूटभर जायफळाची पूड घाला. मुलांना शांत झोप लागणं सुद्धा खूप गरजेचं आहे. मुलांवरती प्रेशर देऊ नका परीक्षेचं. हसत खेळत त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्या. आता थोडा वेळ अभ्यास केलास ना, आता थोडं माइंड फ्रेश करा. मोबाईलमध्ये नाही जायचं आहे तुम्हाला, पण गोष्टी रूपामध्ये तुम्ही त्यांना वेळ द्या. त्यांच्याशी गप्पा मारणं गरजेचं आहे. काय झालेलं आहे, आजच्या धावपळीच्या युगामध्ये कम्युनिकेशन गॅप हा फार मोठा पडला आहे पॅरेंट्समध्ये आणि मुलांमध्ये. तर मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करा. मोबाईलच्या दुनियेतून त्यांना थोडंसं बाहेर काढण्याचा करण्याचा प्रयत्न करा. कारण काय होतं, मोबाईलमुळे बुद्धी हँग होते आणि मग लक्षात नाही राहत, काय आपण केलं आहे ती गोष्ट लक्षात नाही राहत मुलांच्या. भीती एक मनामध्ये, मग अचानक समोर परीक्षेचं दडपण, मग ती एकदम भीती की आता ही परीक्षेची भीती आहे. तर अशा वेळेला काय करायचं आहे की मारुती मंदिरामध्ये तुम्हाला काळ्या रंगाचे फुटाणे असतात ना, फुटाणे आणि गूळ 5 रुपयाचे नेऊ शकता, 10 रुपयाचे, पण तुम्ही नेणं गरजेचं आहे. फुटाणे आणि गूळ मारुतीला वाहायचे आहे. हा उपाय तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी दोघांपैकी कधीही करू शकता. मारुतीला वाहायचे आहे. मुलांकडनं मारुती स्तोत्राचा पाठ करून घ्या. मनामध्ये जी भीती आहे ती निघून जाईल. मारुती मंदिराच्या समोर रस्त्यावर हनुमानाचं जिथे नजर पडते त्या रस्त्यावरची थोडीशी माती, एवढीशी धूळ माती, ती घरी घेऊन या. ती येताना आधी थोडी कपाळाला लावा, घरी घेऊन या. दुसऱ्या दिवशी मुलं जेव्हा आंघोळ करतील त्यावेळेस मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ती माती घाला.
नजरेने ती माती पवित्र झालेली असते, मारुतीची नजर पडते तिथे, त्यामुळे ती पवित्र झालेली असते. ती मोठ्या मोठ्या संकटातून सुद्धा रक्षणाचं काम करते. तर ती अंघोळीमध्ये टाका. तुमच्या वरती काही नजर असेल, काही कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल, तर तो सुद्धा मुलांचा कमी होऊ शकतो. हा उपाय तुम्ही कुणाईसाठी करू शकता. याने तुमच्या मनातील भीती जी आहे ती निघून जाईल. मुळामध्ये परीक्षेची भीती नसली पाहिजे. आता बघा, एकाने विचारलं आहे की माझ्या मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार येतात, मी डिप्रेशनमध्ये जातो. मग डिप्रेशन आत्ताच्या मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मुलं डिप्रेशनमध्ये जात आहेत, मुलांचा कॉन्फिडन्स लूज होत आहे. काय होत आहे की शाळेमध्ये एकतर खूप श्रीमंत मुलं येतात आणि एकतर एकदम एकदम गरीब. काय होतं मग, त्यामुळे एक मनामध्ये गरीब आणि श्रीमंत याचं एक डिप्रेशन येतं. दुसरी गोष्ट स्टेटस. आजकाल मोबाईल आपण म्हणतो, पण मोबाईल फार चांगला पण नाही आहे, लक्षात ठेवा. काही बाबतीत फार चांगला आहे, इन्फॉर्मेशन चांगली मिळते, टेक्नॉलॉजी आहे. तुम्हाला जगाची, सगळ्या जगाची माहिती एका मोबाईलवरती तुम्हाला मिळते. तुम्ही पटकन कोणाशीही कनेक्ट होऊ शकता. तुमचे क्लासेस असतील, तुमच्या शाळा असतील, तुमचं सगळं शेड्यूल आहे ते सगळं मोबाईलद्वारे तुम्हाला पटकन. पण या मोबाईलमध्ये तुम्हाला व्हिडिओ, गेम ह्या असल्या फालतू गोष्टीसुद्धा याच्यामध्ये फार आहेत. तर त्याच्या आपण किती आहारी जायचं हे लक्षात घ्या. कोणीतरी त्याच्या अति आहारी जातात आणि मग तुम्हाला आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतात, मग डिप्रेशन येतं. ज्या वेळेला आपण एखाद्याचे खूप फोटो बघतो स्टेटसवरती, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं, अरे आपल्यापेक्षा तो नक्की खूप सुखी आहे नाही, किती छान छान फोटो ठेवले स्टेटसला. पण मी सांगते ते सगळं खोटं आहे. कारण आज माझ्याकडे दररोज लोकांचे अपॉइंटमेंट आहेत. याच्यामधून मला हे कळतं की लोक किती डिप्रेशनमध्ये आहेत. कित्येक लोक डिप्रेशनमध्ये आहेत. मुलं आहेत, मुली आहेत, माणसं आहेत. ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, फक्त दाखवत नाहीत. म्हणतात ना, मग पूर्वीच्या लोकांची म्हणच आहे, दाखवायचे दात वेगळे असतात आणि आतमध्ये खायचे दात हे वेगळे असतात. फोटोमध्ये जे दिसतं ते सगळं खरं असतं का बरं? नसतं. आणि सांगू तुम्हाला, माणसाची एक वृत्ती अशी असते की जे असतं ना ते कधीच कुणाला दाखवत नाही, जे नाही आहे ना तेच दाखवायचा प्रयत्न करतात. विचार करून बघा, मी जे बोलते ते खरं आहे का? पटतंय का तुम्हाला? तुम्ही माझ्याशी इथे एक मनमोकळ्या गप्पांसारखं आपण इथे बोलू शकतो. फक्त असं नाही की मी वन वेमध्ये बोलत राहायचंय आणि तुम्ही फक्त ऐकत राहायचंय, मुळीच नाही. हे एक चर्चासत्र आहे असं समजू शकता. फक्त इथे तुम्हाला बोलता नाही येते तर तुम्ही फक्त कमेंटद्वारे माझ्याशी बोलताय आणि मी जी आहे की ती प्रत्यक्ष बोलतोय तुमच्याशी. तर डिप्रेशन, आपण डिप्रेशनवर होतो, त्यामुळे अशा भूलथापांना, अशा खोट्या स्टेटसला बळी पडू नका. कोणी सुखी नाही आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये दिव्याखाली अंधारच असतो, हे लक्षात ठेवा. प्रत्येकजण दुःखी आहे. पैसा असला म्हणून सगळं सुख मिळतं का माणसाला? नाही. गरीबाला मिळत नाही म्हणून गरीब दुःखी, श्रीमंताला मिळालंय म्हणून दुःखी. समाधान हे मान्यात आहे. आणि तुम्हाला डिप्रेशनचा त्रास होतोय ना, तर त्याच्यासाठी काय करा, स्वतःला वेळ द्या. 24 तास प्रत्येकाला दिलेले आहेत. बघा, मुकेश अंबानीकडे पण फक्त 24च तास आहेत आणि आपल्याकडे पण फक्त 24च तास आहे. त्यांचं घड्याळ वेगळं आणि आपलं घड्याळ वेगळं असं काही आहे का? नाही ना. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा व्यवस्थित प्लॅन केलेला आहे. जर तुम्ही लहान आहात, 10वी 12वीचे विद्यार्थी आहात, मुलं असो, मुलगे असो किंवा मुली असो, तर तुम्ही एक कागद घ्या, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे ते लिहा. तुमच्या आयुष्यातला वेळेचं नियोजन करा. ही वेळ परत कधीही येत नाही. मग तुम्हाला, जर तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे तर तुम्हाला आत्ताच त्याच्या पावलं उचलायला लागतील. मग याच्यातून 1 तास स्वतःसाठी काढा. मग त्यामध्ये थोडासा तुम्ही ध्यान करा. ध्यान म्हणजे मेडिटेशन करा. आता कशाचं करायचं मेडिटेशन हे माहिती नाही आहे, तर सिंपल सांगते, प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे.
तर मोबाईलमध्ये तुम्ही ओंकार ध्यान शोधा. ओंकार जे आपलं सनातन आहे आणि अतिशय जुनं, म्हणजे ज्याला कधीही ते संपू शकत नाही. ओंकार ज्याच्यापासून जगाची निर्मिती झाली आणि शेवटसुद्धा ओंकारातच होणार आहे, म्हणून हा सनातन ओंकार आहे. त्या ओंकाराचं ध्यान करा. मग तुमच्याकडे प्रत्येकाकडे हेडफोन असतील, मोबाईल लावायचा, मस्तपैकी शांत वातावरण पाहिजे, कसला गडगड गोंधळ नाही पाहिजे. मस्तपैकी खाली आसन घाला, डोळ्यावर झोप नसावी, शांत वातावरणामध्ये मस्तपैकी ओंकार ध्यान करायचं आहे. ते व्हिडिओमध्ये जसं चालतंय तसं स्वतः पण बोलायचा प्रयत्न करा. आवाज सायलेंट ठेवा, हेडफोन घाला, बाहेरच्यांचे आवाज नाही आले पाहिजे आणि शांतपणे स्वतःला त्या ओंकारामध्ये झोकून द्या. बघा, तुम्हाला इतकं छान वाटेल. पण हा ओंकार एकच दिवस नाही करायचा आहे, किमान तुम्हाला सलग 21 दिवस, 41 दिवस त्याचा पिरियड असतो. तेवढा वेळ 20 मिनिटाचं करा, 25 मिनिटाचं करा, पण नित्य नियमाने करा. कारण ते केल्यानंतर बघा तुमच्यामध्ये किती बदल होतात. आपोआप चिडचिड कमी होते, डोकं शांत होतं, डोक्यातले निगेटिव्ह विचार नाहीसे होतात. कोणीतरी राहुल म्हणून त्यांनी विचारलं होतं मला, डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी ओंकार हे अतिशय उत्तम आहे. अनुभव आहेत मला. तुम्हाला 1 रुपयासुद्धा कुणाला द्यायची गरज नाही. अतिशय फ्रीवाला उपाय सांगितला आहे तुम्हाला, घरगुती उपाय. जरूर करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. नैना वाघ प्रश्न काय विचारलाय, मी 12वीला आहे, मला किती मार्क्स पडतील आणि पास होईल का? का बरं बाळा, वर्षभर अभ्यास केलास ना तू. जर तू प्रामाणिकपणे काम केलेलं आहेस तर त्याचं तुला फळ मिळणारच. असं आधीच हा झाला निगेटिव्ह विचार, मी पास होईल का, का म्हणून तुला खात्री नाही. तू काहीच अभ्यास केला नाही वर्षभर, अजून वेळ आहे तुझ्याकडे. फक्त 15 दिवस रोज जेवढं तुला शक्य येईल तेवढं कर. फार प्रेशर घेऊ नकोस, आनंदाने अभ्यास कर आणि पेपरला जा. बघ, यश तुझंच असेल. आता सांगते तुम्हाला एक गुप्त उपाय सांगते, जो मी करत होते. काय करायचं, ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाला बसाल ना, मग तुम्ही टेबल खुर्चीवर बसा किंवा जमिनीवर बसून अभ्यास करा. फक्त बेडवर अभ्यास करू नका, बेडवर केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. मग काय करायचं, जमिनीवर असा हात फिरवायचा. समजा ही जमीन आहे, तिच्यावर असा हात फिरवायचा. तुमच्या हाताला जी काही धूळ मातीचे कण लागतील ना, त्याने एक स्वस्तिक काढायचे आणि त्यावरती तुमचं आसन घालायचं आणि मग त्याच्यावरती बसायचं आणि मग त्यावरती अभ्यास करायचा. किमान तुम्हाला त्या जागेवर बसून 1 तास अभ्यास करायचा आहे. स्वस्तिक काढून बसताना फक्त श्री गणेशाय नमः एवढंच म्हणा आणि अभ्यासाला बसा. 1 तास त्या जागेवर अभ्यास करा. केलेला अभ्यास बरोबर परीक्षेच्या वेळेला लक्षात येणार तुमच्या. ही एक ट्रिक तुम्हाला मी आत्ता सांगितलेली आहे. ही जरूर मुलांकडनं करून घ्या. जर तुम्ही स्वतः विद्यार्थी असाल तर तुम्ही स्वतःसुद्धा हे करा. काय नाही ना, करशील ना? केला ना अभ्यास, बघ बरं. मग तू जर का अभ्यास केलेला आहेस तर मग त्याचं फळ तुला नक्की मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुळशीची 5 पानं, दररोज तुळशीची 5 पानं. जर का तुमच्याकडे बेल अवेलेबल झाला तर 1 बेलाचं पान हे तुम्हाला खायचं आहे. याने सुद्धा मेमरी शार्प होते, केलेला अभ्यास लक्षात राहतो. त्याला मार्क कमी पडत आहेत तर त्याच्याकडनं गणपतीची उपासना करून घ्या. गणपतीचा मंत्र करून घेऊ शकता. अथर्व शीर्ष सगळ्यात बेस्ट आहे. गणपती बाप्पा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे. तो बुद्धिदाता आहे. मारुतीची उपासना, गणपतीची उपासना,
सरस्वती उपासना ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय फलदायी आहे. त्यामुळे मुलांकडनं ह्या देवतांच्या उपासना आपापल्या परीने तुम्ही घरी करून घेऊ शकता. कॉन्फिडन्स लूज होणे मुलांचा हा एक प्रकार असतो. अनुजने आत्ता जसं विचारलंय की अचानक शब्द चुकतात, त्याला कारण आहे कॉन्फिडन्सची कमतरता. आणि कॉन्फिडन्स भरून तुमचा चांगला व्हावा याच्यासाठी मी तुम्हाला 2 क्रिस्टल सजेस्ट करीन. हे क्रिस्टलसुद्धा जर वापरले तर त्याचा तुम्हाला चांगला उपयोग होऊ शकतो. एक म्हणजे ग्रीन ॲव्हेंच्युरियन, हे एक ब्रेसलेट असं आहे की जे स्पेशली विद्यार्थ्यांसाठी आहे. केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता क्रिस्टल. आणि दुसरी गोष्ट हिम्मत, ज्या वेळेला हिम्मत कमी पडते त्याच्यासाठी आपण वापरतो कार्नेलियन नावाचा क्रिस्टल आहे. दोन्ही एकत्र वापरू शकता. 2 ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता आणि ते तुम्हाला मिळतील, माझ्याकडे सुद्धा मिळतील. तर ते तुम्ही घेऊ शकता आणि वापरूही शकता. त्याचा तुम्हाला चांगला परिणाम जाणवेल. जिथे जिथे हिम्मत कमी पडेल तिथे तिथे तुम्हाला कार्नेलियन नक्कीच साथ देईल. हिम्मत जर कमी पडत असेल तर तुम्ही हनुमंताची उपासना करा. त्याचप्रमाणे सूर्य आदित्य हृदय स्तोत्र आणि क्रिस्टल किंवा रत्न किंवा बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत हे बाह्य उपचार आहेत. मी तुम्हाला आतून तुमची एनर्जी स्ट्रॉंग करण्याचे उपाय देतीये. परावलंबित्व नसावं ना, म्हणून सांगितलं की तुम्हाला ह्या ज्या देवता दिलेल्या, आपले देव काय झोपलेत का मला सांगा? आपल्या देवता आपल्यासाठी रक्षणार्थ नाहीत का? हनुमान, मारुती बाप्पा आपल्याकडे आहेत ना, का गेलेत? चिरंजीव व्रत आहे ना ते. मनापासून आवाज द्या, तुमच्यासाठी उभे राहणार ते. अभ्यास लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला उपाय दिलेला आहे आत्ता. तसं जर केलं तर तिचा अभ्यास नक्कीच लक्षात राहील. तुमच्या मुलीच्यासाठी 11वीला तिला दिलेले उपाय तिच्याकडनं करून घ्या. भरपूर उपाय सांगितलेत बघा मी आत्ता. स्तोत्र सांगितली, मंत्र सांगितलाय, कोणकोणत्या देवता विद्यार्थ्यांसाठी आहेत ते सांगितलंय, मुलांचे डिप्रेशन कमी करण्यासाठीचा उपाय दिलेला आहे, मुलांचं रक्षण कसं होईल याच्यासाठी उपाय दिलेला आहे, रोज त्यांना तुळशीची पानं खाल्ल्याने सुद्धा फरक पडणार आहे तेही सांगितलेलं आहे. मोबाईलपासून मुलांना जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करा, त्याने सुद्धा मुलांच्या मनावरती विपरीत परिणाम होत आहेत, हे लक्षात घ्या. मुलांवरती ओरडू नका, जास्त करून थोडंसं प्रेमाने समजवा, प्रेशर त्यांचं कमी करण्याचा प्रयत्न करा. हसत खेळत त्यांनी जो काही अभ्यास केला आहे, थोडंसं त्यांनी काय केलं आहे जरा पाठांतर घेण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीनं ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. रात्री झोपताना मुलांना दूध हळद जरूर द्या. त्यामध्ये थोडंसं चिमूटभर तुम्ही त्याच्यामध्ये जायफळाची पूड घाला, चिमूटभर ओवा घाला, हळद घाला चिमूटभर आणि साखर घालू नका आणि ते दूध मुलांना प्यायला द्या. अच्छा, बोर्ड प्रिपरेशन वाले आपने पूछा है, अगर बच्चा मोबाइल से पढ़ना चाहे तो उसके लिए तो ऑप्शन ही नहीं ना, क्योंकि कुछ कुछ बच्चों के जो क्लासेस हैं वो ऑनलाइन हैं. तो मैं भी तो ऑनलाइन हूँ अभी. देखिए, मोबाइल बुरी चीज़ नहीं है, मैं वही बोल रही हूँ. मोबाइल बिल्कुल भी बुरी नहीं है, लेकिन बच्चे पढ़ाई क्लास होने के बाद उनको उसको छोड़ देना है ना. तो अगर उसी में अटके रहेंगे, दूसरे वीडियोस देखेंगे तो उसके विपरीत परिणाम तो आएंगे ही आएंगे. एम आई राइट? तो इसलिए उन चीज़ों से उनको बचना है. बाकी मोबाइल बुरी चीज़ तो है ही नहीं. मैं खुद अभी मोबाइल से लाई हूँ. बच्चों को इतनी समझ नहीं होती है कि मोबाइल में से हमको क्या लेना है. सारे बच्चे एक तरीके नहीं होते हैं और सारे बच्चे ऐसे भी नहीं होते कि बस उसमें कुछ कुछ बच्चे वहाँ से सीख के आगे भी तो बढ़ते हैं. थैंक यू सो मच. यस, गेम खेलते हैं, फिर वीडियोस देखते हैं, इंस्टा के रील्स देखते हैं, जो अननेसेसरी उनके लिए बैड हैबिट्स है, उनसे उनको बचना है. माझ्या मते मी जेवढं मुलांसाठी आत्ता गरजेचं आहे तेवढं सांगितलेलं आहे. आजचं स्पेशली लाईव्ह मुलांसाठी होतं
आज मी तुम्हाला आशीर्वाद इकडनं आशीर्वाद स्वरूपामध्ये एक मेडिटेशन इकडे घेणार आहे. तुम्ही जिथे असाल तिथेच डोळे बंद करायचे आहे. मोबाईल समोर ठेवा किंवा खाली ठेवा किंवा कशाला तरी असा लावून ठेवा. मी आत्ता तुम्हाला काही सूचना देणार आहे त्या पद्धतीने. खाली काही आसन वगैरे घेतलेलं आहे का बघा. आसन तुमच्या खाली काय खुर्ची आहे तर तुम्ही काहीतरी पटकन एखादी शॉल एखादं आसन तुमच्या खाली घ्या आणि मग आपण एक मस्तपैकी मेडिटेशन करणार आहोत. आणि लक्षात घ्या, मेडिटेशन संपल्यानंतर मी इकडनं लाईव्हचं बटन बंद करणार आहे, पण तुम्ही थोडा वेळ तशाच ध्यानमुद्रेमध्ये जोपर्यंत तुमच्या मनाला छान वाटतंय तोपर्यंत तुम्ही ध्यानमुद्रेमध्ये राहू शकता. आणि जसं तुम्हाला हळूहळू जशा सूचना सांगीन त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यातनं हळूहळू बाहेर यायचं आहे. चला सुरुवात करूयात का. जय माँ भवानी, जय जगदम्बे. राजपूताना स्टाइल में आपको माँ भवानी बोलना था. ओके, बोल दिया. मेडिटेशन घ्यायला पाहिजे असं कुणाला वाटतंय आत्ता? कुणाची इच्छा आहे मी मेडिटेशन घ्यावं तुमचं सगळ्यांचं लाईव्हमध्ये? बसा पटपट, आसन घ्या, छानपैकी बसा मांडी घालून. हेडफोन असतील तुमच्याकडे तर हेडफोन लावा, म्हणजे तुम्हाला बाहेरच्यांचे आवाज येणार नाहीत. एक काम करूयात, ऐका. इथे लाईव्ह सेशनमध्ये आपल्याला नाही घेता येते, पण एक काम करूया. कारण कसं आहे, लोक येत आहेत जात आहेत, त्यामुळे काही लोकांना कळतच नाही आहे की मी नक्की काय करते आहे. तर ज्यांना हे विद्यार्थ्यांचं म्हणतात ना मेडिटेशन घ्यायचं आहे मला, तर मला पण स्वतःला तुम्हाला द्यायची इच्छा आहे. ते पण मुफ्त, काहीच पैसे वगैरे द्यायची गरज नाही आहे, पूर्णपणे फ्री. आपण काय करू, 3 दिवसांचं लाईव्ह मेडिटेशन घेऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करायला लागेल. एक आपण ब्रह्ममुहूर्तावर घेण्याचा प्रयत्न करूया, पहाटे. तर तुम्हाला आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करायला लागेल. मी तुम्हाला इकडे लिंक देते, त्या लिंकवर जॉईन व्हा आणि आपल्या टेलिग्रामवरती या. मग आपण 3 दिवसाचं तुमचं सकाळचं मेडिटेशन, म्हणजे कोणाचं रुटीन लाईफ डिस्टर्ब नाही होणार. सकाळच्या वेळामध्ये आपण एक 15-20 मिनिटाचं मेडिटेशन घेऊन टाकू. 5-5:30 वाजता किंवा 5:30 ते 6 असं वगैरे करूया. 6 वाजता, कारण ब्रह्ममुहूर्त संपतो. तर शार्प 5:30ला वगैरे असं सुरुवात करूयात. पण आधी तुम्ही जॉईन तर व्हा. आत्ता नको, कारण की लोक येत आहेत जात आहेत, समजतच नाही आहे नक्की माई काय करतायत. बोलतायत का मेडिटेशन घेतायत का कशाचं लाईव्ह आहे ते समजत नाही आहे लोकांना. सो माझ्या टेक्निकल टीमकडनं मला आत्ता समजलं की नाही, हे इथे डिस्टर्बन्स येईल माई, तुम्हाला हवं तसं मेडिटेशन इकडे होत नाही आहे. तर तुम्ही लिंकवरती तिकडे टेलिग्राममध्ये जॉईन व्हा, आपण तिकडे भेटूयात. बरं, आत्ता परत एकदा रिमाइंड करते मी काय काय सांगितलं तुम्हाला ओंकार ध्यान सांगितलेलं आहे. तुम्हाला मुलांना हिम्मत जिथे जिथे कमी पडते तिथे तिथे तुम्ही सूर्य उपासना, मारुतीची उपासना करावी, तुम्हाला हिम्मत आपोआप मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला सरस्वतीचे 2-3 स्तोत्र सांगितले. नील सरस्वती, त्यानंतर सरस्वतीची प्रार्थना, मुलांच्या रूममध्ये सरस्वतीचं फोटो असणं, मुलांकडनं सरस्वतीचं पूजन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मुलांनी रोज तुळशीची 5 पानं, एखादं बेलाचं पान तुम्ही चावून ते खाऊन घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे रात्री झोपताना दूध हळद सांगितलेलं आहे. गणपतीच्या अथर्वशीर्ष, त्यानंतर गणपतीचा जप, अशा प्रकारे तुम्हाला मी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, ह्या जरूर करा. या तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगाला येतील. एक गुप्त अभ्यास लक्षात राहण्यासाठीचा स्वस्तिकचा उपाय सांगितलेला आहे, तो सुद्धा तुम्ही करावा. ज्यांनी हे लाईव्ह आत्ता बघितलेला नाही, व्हिडिओ इथे तुम्हाला चॅनलवरती राहील, तुम्ही व्हिडिओमध्ये ते पुन्हा एकदा लाईव्ह ऐका आणि आपल्या मुलांकडनं ह्या गोष्टी करून घ्या. ठीक आहे. तर अशाच परत तुमच्या भेटीसाठी मी लवकरच येईन. तुम्हाला इकडे टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जॉईन व्हा. फ्रीमध्ये मेडिटेशन तुमच्याकडनं मी करून घेईन मुलांकडनं. तर अशा पद्धतीने
या गोष्टी करा. तुम्हाला भरभरून आशीर्वाद आहेत. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना स्पेशली, त्याचप्रमाणे बाकीचे पण. आयुष्य हीच एक परीक्षा आहे. तुम्हाला ही छोटीशी परीक्षा आहे. अगदी आनंदात ही परीक्षा तुमची पार पडणार आहे. तुम्हाला भरभरून आशीर्वाद गणपती बाप्पा, माता सरस्वती, तसेच बुद्धी दाता आहेत हनुमान, हे सगळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला केलेला अभ्यास तुमच्या लक्षात राहो. तुम्ही यशस्वी व्हा. आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड कीर्ती, यश आणि आयुर आरोग्य देव, हीच त्या जगदंबेला प्रार्थना करते. तुम्हाला भरभरून आशीर्वाद आणि परीक्षेसाठी शुभेच्छा. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा. जी बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. कैसा है, जो बच्चे मतलब ऐसा होता है ना कि वो बोली हूँ मैं वैसे भी, लेकिन वापस बोलती हूँ कि बच्चों को प्रेशर डालते हैं, इतने ही मार्क्स लाने चाहिए, तो ये गलत है. इससे बच्चे जो पढ़ाई किए हुए हैं वो भी भूल जाते हैं. तो ऐसा मत करें. बच्चों को बड़े प्यार से उनसे, अब देखो बच्चे जब बड़े हो जाते हैं तो उनको एक दोस्त की तरह उनको ट्रीट करें, प्यार से उनको समझाएं. और प्यार ऐसी चीज़ है कि इंसान को मतलब बड़े बड़ों को बदल देती है. तो बच्चों को अगर आप प्यार से कुछ चीज़ करने बोलोगे तो ये बच्चे करेंगे. एक बात और बताती हूँ कि मैं न्यूमरोलॉजिस्ट भी हूँ, इसकी वजह से ये बोलती हूँ कि 2000 के बाद के ये जो बच्चे हैं उन्हें जेनजी बोलते हैं. इनको 2 नंबर इनके लाइफ में, देखो कोई भी बच्चा 2000 के बाद जो जन्म लिया है, इनके लाइफ में 1 नंबर आपको कॉमन मिलेगा, वो है 2. 2 तो आएगा ही आएगा. आपको बाकी अगली जन्म तारीख कौन सी भी हो, लेकिन 2 तो कॉमन है, वो तो सबके लाइफ में आएगा. ये जो है 2 नंबर, वो मेंटल 2 नंबर यानी कि चंद्रमा जो है हमारे मेंटल को रिप्रेजेंट करता है. मेंटल स्ट्रेस, ये सब कुछ, इन चीज़ों में ये बच्चे चले जाते हैं, एकदम ऐसे मूडी बन जाते हैं. तो इन बच्चों को थोड़ा सा प्यार से ही अगर आप लोगे तो ही ये समझेंगे. ये मैंने खुद अनुभव किया है. मेरे घर में आज अभी एक मतलब लड़की है जो है कि वो 2000 में ही जन्म ले चुकी है. एकदम चिढ़ जाते हैं. तो उनको अगर मैं प्यार से उसको समझाती हूँ तो एक मिनट में जैसे होता है ना, क्या मक्खन की तरह पिघल जाती है. लेकिन अगर उसको कुछ डांटोगे तो फिर पूछो मत, वो फिर नहीं सुनती है. तो इसके लिए बच्चों को थोड़ा प्यार से ले. कंपलसरी ये मत कहे कि आपको इतने ही परसेंट लाने हैं. आपने लाए होंगे, वो आपका नसीब था. किसी और बच्चे ने लाए होंगे. वो सबकी मेंटालिटी सेम नहीं होती है. इस बात को एक्सेप्ट करें. बच्चे जो चीज़ करना चाहते हैं थोड़ा सा उनको समय दें, देखें कि ये क्या कर रहे हैं, उनको थोड़ा सा सपोर्ट करके भी देखें. कभी कभी उनके डिसीजंस भी अच्छे होते हैं. ये भी अभी हुआ है एक बच्चे के साथ, जिस बच्चे ने माता पिता को 2-3 साल से बिल्कुल तंग करके रखा था. और अभी इंजीनियरिंग उसने कंप्लीट किया है. वो लड़का, उनके माता पिता मतलब ऐसे बोले थे उसको कि तू घर से निकल जा, मर जा, कहीं जाके डूब मर जा. इतने बोल चुके थे, मुझे बार बार उनके फ़ोन आकर परेशान कर चुके थे. लेकिन आज उसी बच्चे ने एक ऐसी चीज़ का ये किया है कि उसको पेटेंट मिलेगा, उसका नाम पूरी दुनिया में होगा. लेकिन उसके पेरेंट्स ये समझने को ही रेडी नहीं थे कि मेरे बच्चे में इतनी टैलेंटेड चीज़ है. तो अपने बच्चों का टैलेंट देखो. कोई आर्ट में मास्टर होगा, तो कोई मैकेनिक चीज़ में होगा, कोई किसी को बोलने की स्किल अच्छी होगी, कोई स्पोर्ट्स में अच्छा जाएगा, कोई किसी मतलब होता है ना, किसी चीज़ को ढूंढ निकालेगा, जैसे साइंटिस्ट वाली किसी का मतलब ये होगा. तो कोई पढ़ाकू होगा,
तो कोई मतलब ओपन माइंडेड होगा, कोई एकदम इंट्रोवर्ट नेचर का होगा, ऐसे कुछ भी। हर एक बच्चा अलग अलग तिथि पर, अलग अलग टाइम पर, अलग अलग जगह पर जन्म लेता है, तो सबका प्रेडिक्शन एक सरीका हो ही नहीं सकता है। तो बस इस चीज को पेरेंट्स को समझना चाहिए, अपनी चीजें बच्चों को नहीं ला दे। आप जो बनना चाहते थे, नहीं, मेरा सपना अधूरा था और मैं वही मेरे बच्चों में देखने की कोशिश कर रहा हूँ। आपकी सोच ठीक है, लेकिन जबरदस्ती किसी चीज की नहीं चलेगी, तो वो सक्सेसफुल नहीं होगा वो बच्चा। अगर वो जिस चीज में इंटरेस्ट लेना, तो वो चीज में वो 100% देगा। और अगर आप जबरदस्ती करोगे तो 50% करेगा, 50% छोड़ देगा। तो ये अच्छा है, ये उसके साथ जाना अच्छा है, ये आप खुद सोचो, आप खुद पेरेंट्स हो। दूसरी बात ये, अब मैंने पेरेंट्स को डांट दिया, अब बच्चों की बारी है। तो बच्चों ने भी ये बात को, ते हिंदीमध्ये विचारतायत ना प्रश्न, ठीक आहे। तर आता मुलांची वेळ आहे। तर मुलांनी काय करायचं आहे की आपले आई वडील, आत्ता इतका महागाईचा काळ चाललेला आहे, प्रचंड फिया वाढलेल्या आहेत, शाळेच्या, कॉलेजच्या, क्लासेसच्या, त्यांच्या पोटाला पीळ मारून, त्यांच्या हौशी मौशी मारून, स्वतःला काही घ्यायचं असलं तर मन मारतात ते आणि तुमच्या फी भरतात। तर तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव पाहिजे की आपले आईवडील आपल्याला एवढ्या कष्टातून शिकवत आहेत। तर आपलं काम आहे की जास्तीत जास्त ज्या काही क्षेत्रात तुम्ही आहात, त्या क्षेत्रामध्ये तुमचं नाव कमवणं, तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष देणं, इतर गोष्टींमध्ये टाईमपास न करणं, मुलांमध्ये फालतू वेळ वाया न घालवणं, व्यसनांच्या नादी न लागणं, त्याचप्रमाणे व्हिडिओ, गेम अशा गोष्टी अजिबात बघायच्या नाहीत। आपल्या आईवडिलांना आनंद देणं हे तुमचं सगळ्यात पहिलं काम आहे, कारण तुम्ही आत्ता त्यांचं स्वप्न साकार करत आहात, हे लक्षात ठेवा। तुम्हाला मी आत्ता सांगते मुलांनो, जर तुम्ही हे कराल तर तुम्हाला आयुष्यात कशाचीच कमी पडणार नाही, कारण तुमच्या आईवडिलांचा मनापासून आशीर्वाद तुमच्याबरोबर असेल। आणि लक्षात घ्या, ज्याच्या पाठीमागे आईवडिलांच्या आशीर्वादाचं कवच असतं ना, त्याला आयुष्यात कशाचीच कमी पडत नाही। त्यामुळे तुमचं पण कर्तव्य बनतं, आपली जबाबदारी लक्षात घ्या, त्या जबाबदारीप्रमाणे वागा। तुम्ही जर चांगलं, तुमच्या पाठीमागे भावंड असतील छोटी, तर ते तुमचा आदर्श ठेवतील। आपण, तुम्हाला मराठी माहिती आहे, बरं बरं, थँक्यू, तुमच्यासाठी हिंदीत बोलत होते। तर कसं आहे की तुम्ही एक आदर्श जर झालात तर समाज तुमच्याकडे नेहमी चांगल्या नजरेने पाहतो। लक्षात घ्या, सगळ्याचं हे होतं, पण बुद्धिवंत किंवा जो बुद्धिमान किंवा जो काही कर्तृत्व करतो आयुष्यामध्ये, त्याची सगळीकडे रिस्पेक्ट ठेवली जाते, नाहीतर रिस्पेक्ट हा तुम्हाला मिळणार नाही। जर तुम्हाला असं वाटतंय ना की सगळ्यांनी मला ॲप्रिशिएट करावं, माझं कौतुक करावं, तर त्याच्यासाठी तुम्हालाही काही करणं गरजेचं आहे। माझं बोलणं जर समजत असेल तर तर आईसाहेबांची इच्छा, एवढंच म्हणेन मी, तर जरूर करा। तुम्हाला आता मात्र मी संपवणार आहे हो लाईव्ह। तर आता अशा पद्धतीने ह्या गोष्टी करा, तुमच्या आयुष्यामध्ये माझा आशीर्वाद आहे, तुम्हाला काही कमी पडणार नाही। आई जगदंबा सदैव तुमच्या पाठीशी राहील। चला तर मग अशाच परत छानशा विषयाला हात घालून पुन्हा पुढच्या लाईव्हमध्ये तुमच्या भेटीला येईन। तोपर्यंत जय जगदंब, जय भवानी। काळजी घ्या, काळजी करा, स्वतःची पण काळजी घ्या, आणि आपल्या आईबाबांची पण काळजी घ्या। चला मुलांनो, हो, सगळ्यांना 26 जानेवारीच्या म्हणजेच आजच्या दिवसाच्या, संपलेला आहे पण तरीसुद्धा शुभेच्छा। सगळे भारतीय आहोत आपण, त्यामुळे सगळ्यांना आजच्या गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा। भेटूयात पुन्हा पुढच्या लाईव्हमध्ये। जय जगदंब।